1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात दिसल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपचे केशव उपाध्यांनी हा आरोप केलेला आहे। बाळासाहेबांना आज खूप त्रास होत असेल असे देखील उपाध्ये म्हणालेले आहेत। उद्धवजी आज बाळासाहेबांच्या सोबत आहात की मुंबईकरांसोबत आहात की बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आहात हे स्पष्ट करा अशी मागणी देखील केशव उपाध्यांनी केली आहे। ही अत्यंत धक्कादायक आणि मतांच्या राजकारणासाठी मतांसाठी उभाठा उद्धव ठाकरे कुठपर्यंत चाललेत। एकीकडे 92च्या दंगलीमधलं सगळ्याला आपल्या बॉम्बस्फोटाच्या वेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर एक मोठी भूमिका माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या रक्षणासाठी घेतली होती। आज त्यांचे चिरंजीव जे उभाठा गटाचे उद्धव ठाकरे दुर्दैवानी मतांसाठी बॉम्बस्फोटाच्या आरोपीला आपल्या प्रचारात आणतायत। मला असं वाटतं बाळासाहेबांच्या आत्म्याला आज प्रचंड त्रास होत असेल। ज्या पद्धतीचं मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे बॉम्बस्फोटाच्या आरोपीचा सोबत घेऊ इच्छितात हे अत्यंत घातक आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सपोस्टवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंची मशाल आता दहशतवाद्यांच्या हाती असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। आज बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। जनाब उद्धव ठाकरे थोडी तरी लाज बाळगा असे देखील त्यांनी टीका केलेली आहे। मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का असा सवाल देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे। पण बघूया नेमकं बावनकुळेंनी काय एक्सपोस्ट केली आहे। 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान उभाठा गटाच्या प्रचारात आहे। आज बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल जनाब उद्धव ठाकरे थोडी तरी लाज बाळगा अशी एक्सपोस्ट बावनकुळेंनी केलेली आहे। उद्धव ठाकरे मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का असा सवाल देखील बावनकुळेंनी आपल्या एक्सपोस्टमधून विचारला आहे।